नमस्कार. आपण पाहतात ABC न्यूज. आज आपण एका शेतकऱ्याच्या बांधावरती आलेलो आहोत आणि ह्या बांधावरती येण्याचं कारण म्हणजे अ, वन्य प्राण्यांनी केलेले अतोनात नुकसान ह्या ठिकाणी शेतकऱ्याचं झालेलं आहे. डाळिंब पीक अगदी हातातोंडाशी आलेलं असताना वन्य प्राण्यांनी पुष्कळ प्रमाणात ह्या पिकाची अशी नुकसान केलेली आहे. शेतकऱ्यांनी हजारो रुपये, लाखो रुपये खर्च करून डाळिंब पीक अगदी हार्वेस्टिंगच्या स्टेजला आणल्यामुळे अ, त्याच्यात वन्य प्राण्यांचा इथं उत्मात ह्या दुधड परिसरामध्ये भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. पण शेतकरी ह्या वन्य प्राण्यांसमोर सगळे हतबल झालेले आहेत आणि शेतकऱ्यांनी बऱ्याच वेळेस कृषी अधिकाऱ्याला फोन करून नुकसानीचं पंचनामा करा म्हणून पूर्तता केलेली आहे. परंतु शेतकऱ्याचे प्रश्न हे कृषी अधिकाऱ्याकडनं तेवढ्या सिरियसली घेतल्या जात नाही आहे. तर सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूर्ण नुकसानीची एकदा पाहणी करणार आहोत आणि तिथनंच आपण कृषी अधिकाऱ्याला आणि संबंधित वन विभागाला आपण कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि किती प्रमाणात नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे ते आपण चेक करणार आहोत. तर चला आपण ह्या शेतकऱ्याच्या शेतावरती जाऊन बघूया. नमस्कार. मी म्हटल्याप्रमाणे आपण आता शेतकऱ्याच्या बांधावर आलेलो आहे. तर आपण त्यांच्याकडनं पूर्ण माहिती आणि किती नुकसान झालं ते नुकसान, खर्च आणि त्यांची काय रोजची धावपळ ह्या मालाला डुकरापासून वाचण्यासाठी चाललेली आहेत. आपण हे त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया. तर काय नाव आहे तुमचं? माझं नाव रामेश्वर तुळशीराम चौधरी, बरं. कंपोस्ट दुधड, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आता आपण बगीच्यात नेमकंच फिरून बघितलेलं आहे. स्क्रीनवरती तुम्हाला या साईडला दिसत असेल डुकरांनी किती प्रमाणात नुकसान केलेले आहेत. नेमकं पावसाने लावून धरल्यानंतर रोज डुकरं ह्या ठिकाणी या बगीच्यात हजेरी लावत आहेत आणि लाखोचा माल या ठिकाणी ते खराब करतायत. शेतकऱ्यांनी ह्या मालावरती किती किती रुपयाचा तुम्ही खर्च केलेला आहे? याला आता जवळपास 3-3.5 लाख रुपये खर्च होईल. बरं. आणि पण ते आता त्या डुकरांना रोज डुकरं येऊ 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 ते आता काय त्याला वाटत नाही, म्हणजे 20% बी मारायला नाही झाडला. आपण पाहू शकता इथं मशीन पण तुम्ही या ठिकाणी लावलेली आहे. या मशीनचा काही उपयोग होतोय डुकरांसाठी? नाही, याचं पहिला होत होता, पण ते आता डुकराला बी काही फरक पडा, त्याच्या खालून येते, ताराच्या खालून येते डुकरं बरं. चालले जाते. आणि तुम्ही नेमकं जवळपास किती खर्च झाला आतापर्यंत? तरी 3.5 लाखाच्या आसपास झाला असेल. 3.5 लाख रुपये. तुम्हाला काय वाटतं आता पूर्ण वसूल होईल? नाही नाही, किती आता टक्के माल तुमच्या झाडावरती आता राहिलेला आहे? 20% माल असेल झाडावर. बापरे, म्हणजे हा. जवळपास तुमचा 80% माल या ठिकाणी हा, डुकरांनी हा. खराब केलेला आहे. म्हणजे ते असं रोज येते, रोज 20-25चा टोळका येते. हम्म. 20-25 आले का 20-25 कॅरेट खाते जवळपास आल्यावर किमान. 20-25 सरासरी. कॅरेट हा, रोजचे? रोज रोज अरे बापरे. मी इथे येतो, राखण करतो. हम्म. ते काय ते पाऊस बिऊस चालू असल्यामुळं जर तिकडं जर कधी गेलं तवा रोखते, परत येऊन सगळी त्याला लई टाईम लागत नाही ना, तवाच येते. हा 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 हा. आता तुम्ही रोज झोपायला शेतात आहे तरी इथंच- पण इथंच. आपण बघू शकता या ठिकाणी त्यांनी झटका मशीन सुद्धा लावलेली आहेत आणि शेतकरी स्वतः या शेतामध्ये रोज रात्री रस्ता इथं एकदम खराब असताना सुद्धा हे रात्रीच्या वेळेस इथं येऊन झोपतायत. तर राखण करून सुद्धा एवढ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी कृषी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर या ठिकाणी येऊन पंचनामा करून आणि शेतकऱ्याचं काय जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाईसाठी विनंती करतोय. कारण हे दाखवणं जेवढं सोपं आहे तेवढं सोपं नाही आहे शेतकऱ्यांसाठी. कारण ते रोज इथं येतात आणि आल्यानंतर आपल्याच डोळ्यांनी त्यांच्या स्वतःच्या लेकरासारखं जपलेल्या मालाचे नुकसान पाहून त्यांचं काळीज असं पिळवटून जातं. पण या शेतकऱ्यांना ह्या गोष्टीचा मोबदला मिळावा माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही बघता या ठिकाणी भरपूर प्रमाणात असं नुकसान झालेलं आहे. आपण आता स्क्रीनच्या एका साईडला तुम्हाला ते नुकसान पण दाखवणार आहेत आणि शेतकऱ्यांनी सर्व प्रकारचं इथं नियोजन करून सुद्धा वन्य प्राण्यांनी या ठिकाणी त्यांचा माल झाडावरती अगदी 20 ते 25% एवढाच ठेवलेला आहे. तर मी पूर्ण कृषी अधिकाऱ्यांना आणि वन विभागाला विनंती करू शकतो लवकरात लवकर तुम्ही ह्या नुकसानीवरती आणि डुकराच्या ह्या वन्य प्राण्यांवरती काहीतरी उपाययोजना करावी हीच विनंती. हॅलो.
मॅडम मी दुधडून बोलतो. मीटिंग चालू आहे मीटिंग. किती वेळात करसाल वापस? एक शेतकऱ्याचा गंभीर प्रश्न होता. मी मीडियामधून बोलतो. आता मीटिंग चालू झाली, तालुक्याची मीटिंग आमची. काय म्हणत होते? इथं आम्ही शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन नुकसान बघितलं. डुकरांनी, वन्य प्राण्यांनी जे नुकसान केलेलं आहे मी ते यांना आम्ही करा, वन विभागाच्या ज्या सातबाई मॅडम ना हम्म. त्यांना फोन कर. आणि नंबर दिलेला आहे पंचनामा मी, त्या करण्याची युवकाला जबाबदारी नंबर कुणाची आहे दिलेला. मॅडम? आपण हं? कृषी अधिकारीच बोलताय ना दुधड हो विभागासाठी? हो. मग पंचनामा तर तुमच्या हातानं व्हायला पाहिजे ना नुकसानीचा? पंचनामा त्यांच्याकडे असो, ऑनलाईन तुम्ही हे करा, त्यांच्याशी बोला तर सांगतील तुम्हाला काय ते डिटेल. त्यांचा नंबर देऊ शकता का तुम्ही? मी ते आता हा जो नंबर आहे ना, रामेश्वर चौधरी त्यांना दिलेला आहे नंबर मी. बरं, तुमचं काहीच जबाबदारी नाही का शेतकऱ्याच्या आहे बांधावरती आहे येण्याची? आहे. मी नंतर बोलते तुमच्याशी, प्लीज नंतर बोलते. आपण आता वन विभागाच्या अधिकाऱ्याला फोन करत आहोत. ज्याप्रमाणे आपल्याला कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही संबंधित समस्या ही वन विभागावाल्यांना सांगा, त्याप्रमाणे आपण त्यांच्याकडनं नंबर घेऊन वन विभागावाल्यांना फोन करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण पहिला फोन त्यांनी उचलला नाही, तर आपण दुसरा फोन ह्यावेळेस ट्राय करतोय. बघूया आपण उचलतात की नाही. काळजी रे मी माझ्या देवा काळजी रे. This call is now being recorded. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्ते, बोला ना. कोण? मॅडम मी दुधडून बोलतोय. आपण कोण वन अधिकारी बोलतायत ना? हा, बोला ना. मॅडम आम्ही इथं एका शेतकऱ्याच्या बांधावर आलो होतो. मी ABC न्यूजचा प्रतिनिधी बोलतोय. हा, बोला. ते आम्ही इथं नुकसान भरपाई साठी संबंधित कॉल केलेला आहे. इथं शेतकऱ्याच्या डाळिंबा बागाची भरपूर प्रमाणात असे नुकसान झालेले डुकरांकडनं. आत्ता आम्ही पूर्ण पाहणी केली. बऱ्याच प्रमाणात डाळिंब त्यांनी असे तोडून पूर्ण नासधूस केलेली आहे या ठिकाणी. तर आम्ही आत्ता आढावा घेतला आणि कृषी अधिकाऱ्याला फोन केला, पण त्यांनी सांगितलं की आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही वन विभागवाल्यांना फोन करा आणि त्यांना बोला काय म्हणतात ते. मग त्यांच्याकडनं तुमचा नंबर घेऊन आम्ही फोन केला आहे. चालेल ना सर, ऑनलाईन ऍप्लिकेशन करा, ते फोटो वगैरे करून त्याच्यासोबत जोडून ऍप्लिकेशन तुम्ही ऑफिसला द्या. आम्ही कोणत्या ऑफिसला द्यावं लागेल मॅडम? तुम्हाला अगोदर ऑनलाईन ऍप्लिकेशन करावं लागेल सर. कुठल्या पोर्टलला? कम्प्युटरवर. कुठल्या पोर्टलला? काय त्याचं काय नाव गाव काय? महाराष्ट्रफॉरेस्ट.com ला. कुठलं? महाराष्ट्र फॉरेस्ट. ओके. महाराष्ट्रफॉरेस्ट.com ला आम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागेल फोटोसहित. मग त्याच्यानंतरची काय प्रक्रिया मॅडम? ही ऑनलाईन जे ऍप्लिकेशन आहे ना, बरं. ऑनलाईन हो. ते तुम्हाला प्रिंट काढून देतील. त्याच्यासोबत ते ऑनलाईन ऍप्लिकेशन आणि एक तुमचं सातबारा वगैरे सगळी डॉक्युमेंट ते ना ऑफिसला जमा करावं लागेल घेऊन. ते जे ऑनलाईन ऍप्लिकेशन केलेलं आहे ना, कुणाच्या? वन विभागावाल्यांच्या ऑफिसला द्यावं लागेल? वन विभागाच्या. बरं, पुढे? ते जमा केल्यानंतर मग आम्हाला ते लेटर काढतात. बरं. मग त्याच्यानंतर आम्ही पंचनामा करायला येतो तिथं. बरं, चालेल मॅडम. आम्ही लवकरात लवकर याचा ऑनलाईन अर्ज करून आणि विभागाला ते पत्र देऊन तुम्ही या लवकरात लवकर इथं पंचनामा करून भरपूर प्रमाणात जवळपास 80% फळं डुकरांनी खाल्लेले आहेत मॅडम. हो सर, चालेल ना. फोटो काढून ठेवा तसं तुम्ही. बरं. आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर तिथं त्या ऑफिसला आपलं उस्मानपुरात नाही का आपलं SSC बोर्ड समोर, बरं. तिथं तुम्ही ते डॉक्युमेंट नेऊन द्या. ज्याच्या नावाचं शेतकरी सातबारा वगैरे सगळे डॉक्युमेंट तिथं जमा करून त्यांच्यासोबत द्या तिथं. बरं, चालेल मॅडम. आणि पंचनामा करायला तुम्हीच येणार आहे ना? हो मीच येणार. मग चालेल मला मॅडम. ते ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं ना, मला फोटो